हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6 स्टँडर्डचा जो हिस्ट्रीचा फर्स्ट सब्जेक्ट आहे, द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड हिस्ट्री म्हणजेच भारतीय उपखंड आणि इतिहास याच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कवर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर. चॅप्टर नंबर 1, द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड हिस्ट्री. सबकॉन्टिनेंट म्हणजेच आपले उपखंड. ठीक आहे. सो आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत बघूया. जिओग्राफिकल कंडिशन्स अँड द कोर्स ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाची घडण आणि भौगोलिक जे वैशिष्ट्ये आहेत ते. ओके. देन जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया म्हणजे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. अँड द इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजेच भारतीय उपखंड. ओके. सो स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. फर्स्ट, जिओग्राफिकल कंडिशन्स अँड हिस्ट्री. In the 5th standard, we saw at some length that there is a close relationship between man and his environment. We saw how the changes in the lifestyle of the early man and his technology were related to the changes in his surroundings. We also reviewed the history of human civilization from the Stone Age to the agricultural civilizations that flourished on the banks of the रिव्हर्स. सो आपण 5th स्टँडर्डमध्ये हे पाहिलं होतं की मानव आणि त्याच्या भोवतालचा जो परिसर आहे, ठीक आहे, यांच्याशी या दोघांचाही परस्परांशी कसा काय संबंध असतो हे आपण 5th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं. आदिमानवाचं जे जीवन आहे किंवा त्याने जे तंत्रज्ञान त्यावेळेस जे काही बदल झाले ते आपण पाहिलं होतं. राईट. अश्मयुगीन ज्या संस्कृती आहे ती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृतीपर्यंत मानवाचा हा जो काही संस्कृतीचा इतिहास आहे तो आपण 5th स्टँडर्डमध्ये पाहिला होता. राईट. देन हिस्ट्री इज अ कोहरंट अकाउंट ऑफ द सिग्निफिकंट पास्ट इव्हेंट्स इन द प्रोग्रेस ऑफ ह्युमन कल्चर. टाइम, प्लेस, सोसायटी अँड इंडिव्हिज्युअल्स आर द 4 मेजर पिलर्स ऑफ हिस्ट्री. We cannot write history without them. Of these four components, place is related to geography or geographical conditions. In this sense, history and geography are inseparable. History is influenced by geographical conditions in many ways. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनाची आपल्याला सुसंगत प्रमाणे मांडणी करून देतो. राईट. तिथे प्लेस आहे म्हणजेच एखादं स्थळ आहे, काळ आहे, सोसायटी आहे, समाज आहे, पर्सन व्यक्ती आहे. ठीक आहे. तर हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. ओके. आणि या 4 घटकांशिवाय इतिहास हा लिहिला जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर यापैकी प्लेस जे आहे ते प्लेस कशाशी संबंधित आहे, तर भूगोलाशी, भौगोलिक परिस्थितीशी ते संबंधित आहे. आणि इतिहास आणि भूगोल यांचं नातंसुद्धा तसंच आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. राईट. देन इथे बघा आपल्याला छोट्याशा कॉलममध्ये दिलं आहे, लेट्स डिस्कस व्हॉट ऑक्युपेशन्स आर सीन इन युअर लोकॅलिटी. म्हणजे तुमच्या परिसरात कोणकोणते ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय आहेत. देन व्हॉट क्रॉप्स आर ग्रोन इन युअर सराउंडिंग्स. तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात. ठीक आहे. देन आता इथे बघा टाईप्स ऑफ हाऊसेस तुम्हाला इथे दिसत आहेत. ठीक आहे. घरांचे प्रकार जे आहेत ते तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर अवर डाएट, क्लोथिंग, housing, occupation, in fact all human life in any region depends to the large extent on its geographical characteristics. For example, the life of the people in hilly regions is more strenuous than that of the people on the plains. Not much fertile land is available in the hilly regions, while in the plains it is available on a large scale. That is why grains and vegetables are scarce in hilly areas. In comparison, people on the plains get them in a sufficient measure. Naturally, this has an impact on the diet of the people
In hilly regions, people depend more on hunting and gathering for their food. We also find other such differences in the lifestyle of the people of the hilly regions and those of the plains. So, our diet, clothing, housing, occupations म्हणजेच काय तर आपला आहार, आपली वेशभूषा, घरांची बांधणी, आपला व्यवसाय, या सगळ्या अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच अंशी इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. राईट. समाज जीवनावर सुद्धा त्या अवलंबून असतात. उदाहरणार्थ काय तर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणारे जी लोक आहेत त्यांच्यापेक्षा कसं असतं, अधिक कष्टाचं असतं. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना जे तृणधान्य आणि भाज्या ह्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर त्याच्या तुलनेत जे मैदानी प्रदेशात राहतात, जे प्लेन जागी राहतात, त्यांना या सगळ्या गोष्टी पुरेशा मिळतात. राईट. आणि त्याचाच परिणाम त्यांच्या खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. आणि डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर अवलंबून राहावं लागतं. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टींमध्ये आपल्याला डिफरन्स म्हणजेच फरक जो आहे तो जाणवतो. ओके. देन मूव टू द नेक्स्ट. द क्लायमेट, रेनफॉल, ॲग्रिकल्चर, प्रोड्यूस, फ्लोरा अँड फ्युना ऑफ द region where we live are the sources of our livelihood. The lifestyle and culture of a region develops with their support. Human settlements have flourished wherever the means of living are plentiful. Over a period of time, these settlements develop further into villages and towns, but sometimes reasons like the degradation of the environment, drought, invention, etc., lead to the scarcity of those means. People are forced to leave their settlements. Villages and towns become deserted. We see many such instances in history. Thus, we see that there is a very close relation between history and geography. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान म्हणजे पाऊस, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जगण्याची साधने असतात. राईट. आणि त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती किंवा संस्कृती जी आहे ती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथेच मानव जो आहे तो त्या समाजातच जास्त काळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम, वसाहती आणि नगरे याच्यामध्ये नंतर हळूहळू रूपांतर होतं. पर्यावरणाचा ऱ्हास होणं किंवा दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता जी आहे ती माणसाला भासू लागते आणि मग लोकांना गाव सोडून जाणं भाग पडतं. ठीक आहे. ग्राम, वसाहती किंवा नगरे जी आहेत ती अशा पद्धतीने उजाड पडतात आणि अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचं जे नातं आहे ते अतूट आहे हे स्पष्ट होतं. देन जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया. आता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आवर कंट्री इंडिया एक्सटेंड्स फार अँड वाईल्ड. ॲट इट्स नॉर्थ लाय द हिमालयाज, टू द ईस्ट द बे ऑफ बेंगाल, to the west the Arabian Sea, and to the south the Indian Ocean. Except for the island of Andaman Nicobar and Lakshadweep, the rest of the country is contiguous. Okay. काय सांगितलं त्यांनी की आपला जो भारत देश आहे तो खूप असा विस्ताराने मोठा आहे. ठीक आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. बरोबर. भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला जो प्रदेश आहे तो भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. ओके. We have to take into account this region henceforth referred to as ancient India. When we study the ancient history of India before 1947, today's Pakistan and Bangladesh were also a part of India. म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश जो आहे तो लक्षात घ्यावा लागतो आणि त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत.
ठीक आहे. आणि आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश हे इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. ठीक आहे. Then the following regions are seen to be important when we look at the course of Indian history. आता भारतीय इतिहासाच्या ह्या जडणघडणीचा विचार करताना 6 भूप्रदेश जे आहेत ते महत्त्वाचे ठरतात. तर ते कोणते? द हिमालयास म्हणजे हिमालय, द प्लेन्स ऑफ सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा रिव्हर्स म्हणजे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा मैदानी प्रदेश. देन द थार डिझर्ट म्हणजे थरचे वाळवंट, डिझर्ट म्हणजे वाळवंट, द डेक्कन प्लॅट्यू म्हणजे दख्खनचे पठार. देन द कोस्टल रिजन्स म्हणजे समुद्र किनाऱ्यांचे जे प्रदेश आहेत ते. देन द आयलँड इन द सीज म्हणजे समुद्रातील बेटे, आयलँड म्हणजे बेट. ओके. तर हे 6 प्रदेश जे आहेत ते या भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे. Then first one is Himalaya. Okay. The Hindu Kush and Himalaya range have created an impenetrable wall on the northern side of the Indian subcontinent. This wall has separated the Indian subcontinent from the deserts of Central Asia. However, there is a land route through the Khyber and Balan passes in the Hindu Kush mountains. This route was connected to an ancient trade route. The trade route from China passed through Central Asia and reached Arabia. It is known as the Silk Route or Silk Road because silk was the main commodity exported to the Western countries using this road, and the route through the passes was used by many foreign invaders to enter ancient India, and many foreign travelers also came to India by this route. म्हणजे हिंदकुश आणि हिमालय या पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक भिंतच जी आहे ती उभी राहिलेली आहे, आणि या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून वेगळा झालेला आहे. पण हिंदकुश पर्वतातील खैबर आणि बोलन या खिंडीतून जाणारा जो खुष्कीचा व्यापारी मार्ग जो आहे तो मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी जोडला गेलेला आहे. आणि चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा जो व्यापारी मार्ग आहे तो त्याला रेशीम मार्ग म्हणून ओळखलं जातं. ओके. सिल्क रूट म्हणजे सिल्क रोड. ठीक आहे. रेशीम मार्ग. आणि या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. ठीक आहे. आणि याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला आणि अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात सुद्धा आले. आता इथे इमेजमध्ये बघा खैबर पास जे आहे म्हणजे खैबर खिंड जी आहे ती आपल्याला इथे इमेजमध्ये दाखवलेली आहे. सेकंड वन, द प्लेन्स ऑफ द सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा म्हणजेच सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. This region consists of the basins of the 3 big rivers, Sindhu, Ganga, Brahmaputra and their tributaries. This region extends from Sindhu, Punjab in the west to the present-day Bangladesh in the east. It was in this region that the earliest Indian civilization of Harappa and the later states and empires of ancient India emerged. आता त्यांनी इथे काय सांगितले? सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांचा हा खोऱ्यांचा जो हा प्रदेश आहे तो मैदानी प्रदेश. आणि हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याचा बांगलादेश जो आहे तिथपर्यंत पसरलेला आहे. आणि भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यात नंतरची प्राचीन गणराज्य जी आहेत किंवा साम्राज्य जी आहेत ती याच प्रदेशात उदयाला आली आहेत. आता इथे इमेजमध्ये गंगा रिव्हर जी आहे, गंगा नदी जी आहे ती आपल्याला दाखवले. देन मूव टू दी थर्ड, द थार डिझर्ट म्हणजेच थरचे वाळवंट. ओके.
The Thar Desert spreads across Rajasthan, Haryana, and some parts of Gujarat. A part of desert lies in today's Pakistan. The desert has the Satluj River to its north, the Aravalli mountain range to its east, the Rann of Kutch to its south, and the Indus, that is Sindhu River, to its west. The Ghagar River that originates in Himachal Pradesh reaches the Thar Desert. It is known as Hakra in Pakistan. Its course in Rajasthan and Pakistan has now dried up. Many sites of the Harappan civilization are situated along the now ड्राय कोर्स ऑफ द रिवर. म्हणजे काय, तर थरचे वाळवंट जे आहे ते राजस्थान, हरियाणा आणि गुजरात, ठीक आहे, या 3 प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे आणि त्याचा काही भाग जो आहे तो आज पाकिस्तानात सुद्धा आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवलीच्या पर्वतरांगा आणि दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी, ओके, इंडस नदी. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी जी आहे ती थरच्या वाळवंटात पोहोचते आणि पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखलं जातं त्या नदीला, ठीक आहे. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहेत आणि त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळेही विखुरली गेलेली आहेत. ओके. देन मूव टू द फोर्थ, द डेक्कन प्लॅट्यू म्हणजेच दख्खनचे पठार. The region between the east and the west coast of India tapers off to the south. This region has the Arabian Sea to its west, the Indian Ocean to its south, and the Bay of Bengal to its east. A region thus bound by the sea on 3 sides is called a peninsula. A major part of the Indian peninsula is occupied by the Deccan प्लॅट्यू. आता एका बाजूला पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा यांमध्ये असलेला भारताचा जो भूप्रदेश हा दक्षिणेकडे कसा होतो, निमुळता होतो. म्हणून भारताचं जे टोक आहे दक्षिणेला ते कसं आहे, निमुळता आहे, ठीक आहे. आणि त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. आणि या तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा जो भाग आहे, भूभाग जो आहे, समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी अशा सुळक्यासारखा तो दिसतो, म्हणून त्याला पेनिन्सुला असं म्हटलेलं आहे. आणि अशा भूप्रदेशाला द्विकल्प म्हणजेच पेनिन्सुला, द्विकल्प हे मराठीत म्हणतात, इंग्लिशमध्ये पेनिन्सुला असं म्हणतात. आणि भारतीय पेनिन्सुलाचा बहुतांश जो भाग आहे तो दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. ओके. Then the mountain range of the Vindhya and Satpura are located to the north of the Deccan Plateau. The Sahyadri mountain ranges are to its west. There are also known as the Western Ghats. To the west of the Sahyadri is the coastal region of Konkan and Malabar. The mountains on the eastern side of Deccan Plateau are known as the Eastern Ghats. Deccan Plateau has fertile land where many post-Harappan agrarian cultures flourish. Deccan Plateau was a part of the Maurya Empire, the largest in ancient India. After the decline of the Maurya Empire, too, several other kingdoms and smaller empires continue to flourish in this रिजन. म्हणजे दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा ज्या आहेत त्या पसरलेल्या आहेत आणि त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, त्याला आपण पश्चिम घाट असंही म्हणतो. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे आणि दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना आपण काय म्हणतो, पूर्व घाट म्हणजे ईस्टर्न घाट्स असं म्हणतो. ठीक आहे. या पठारावरील जमीन जी आहे ती कशी असते, फर्टाईल असते म्हणजे सुपीक असते. ठीक आहे. आणि ती सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती ज्या आहेत त्या नांदत होत्या. कृषीप्रधान म्हणजे शेती करणारे. ठीक आहे. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठं असं साम्राज्य होतं, मौर्य एम्पायर.
आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. आणि मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य जी आहेत ती होऊन गेली. देन फिफ्थ वन, द कोस्टल रिजन म्हणजे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. From the time of the Harappan civilization, ancient India had trade relations with the Western countries. This trade was carried on by sea. Therefore, India had developed contact and interaction with foreign cultures and people at the seaports. Later on, land routes came to be used for trade and transport, but the importance of sea routes did not diminish. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशातील व्यापार जो आहे तो चालत होता आणि हा व्यापार सागरी मार्गाने केला जात होता. त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यांवरील बंदरातून प्रदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क जो आहे आणि देवाणघेवाण जे आहे ते होत असे. आणि नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने म्हणजेच जमिनीवरून व्यापार जो आहे तो सुरू झाला, दळणवळण जी आहे ती सुरू झाली. तरीही सागरी मार्गाचे महत्त्व जे आहे ते कायम राहिलेले आहे. ओके. देन मूव टू द सिक्स्थ, दॅट इज द आयलँड इन द सी म्हणजे समुद्रातील बेटे. अंदमान अँड निकोबार आर द इंडियन आयलँड in the Bay of Bengal. Lakshadweep is a group of the Indian island in the Arabian Sea. The location of these islands may have been important in ancient sea trade. The manuscript, that is Periplus of the Erythraean Sea or Handbook of the Red Sea, makes a mention of Indian island. It has been written by an unknown Greek sailor. आता समुद्रातील बेटे बघूया. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. ओके. प्राचीन काळाच्या समुद्र व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे आहे. पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी आणि हँडबुक ऑफ द रेड सी या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख जो आहे तो केलेला. हा एका अननोन ग्रीक सेलर म्हणजे एक ग्रीक खलाशी जो होता त्याने हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. ओके. आता त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला मॅप दाखवलेला आहे जिथे तुम्हाला डेक्कन प्लॅट्यू, देन डिझर्टचा एरिया कोणता आहे, ईस्टर्न घाट्स कुठे आहेत, वेस्टर्न घाट्स कुठे आहेत, हे सगळं तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. सह्याद्री माउंटन्स जे आहेत, सह्याद्री पर्वतरांगा, त्याच्यानंतर आपले लक्षद्वीप बेट जे आहे ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. अंदमान निकोबार बेट जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके. देन नेक्स्ट, यू कॅन डू दिस. आता आपल्याला खाली बघा काय सांगितलं आहे. शो द फॉलोविंग ऑन द आउटलाईन ऑफ द इंडिया. द हिमालया माउंटन, द थार डिझर्ट, ईस्ट कोस्ट. आता हे सगळं जे आहे ते तुम्हाला नकाशात आराखड्यात खालील ठिकाणी यांची नोंद जी आहे ती करायची आहे भारताच्या नकाशात. ठीक आहे. हिमालय पर्वत दाखवायचे आहेत, थार डिझर्ट दाखवायचे आणि ईस्ट कोस्ट म्हणजे पूर्व किनारपट्टी दाखवायची आहे. इथे इमेजमध्ये आपल्याला अंदमान आइसलँडसुद्धा दिसतं आहे. ओके. अंदमान आयलँड, अंदमान बेट जे आहे ते आपल्याला इथे दिसतं आहे. देन मूव टू द नेक्स्ट, द इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजेच भारतीय उपखंड. द सिटीज ऑफ हरप्पा अँड मोहनजोदारो आर इन टुडेज पाकिस्तान. Afghanistan, Pakistan, Nepal, Bhutan, Bangladesh, Sri Lanka and India together from the region known as South Asia. Considering the expanse and significance of India in this region, it is also known as the Indian subcontinent. The Harappan civilization had spread mainly in the northwestern part of the Indian subcontinent. China and Myanmar, our neighboring countries, are not a part of South Asia or the Indian subcontinent. However, they had cultural and trade relations with ancient India. They have an important place in the study of ancient Indian history. आता भारतीय उपखंडात बघा काय दिले. हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आज पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत
मिळून तयार होणारा जो भूभाग आहे त्याला आपण साऊथ एशिया म्हणजे दक्षिण आशिया असं दक्षिण आशिया या नावाने ते ओळखलं जातं. आणि याच भूभागात भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व जे आहे ते लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असंही म्हटलेलं आहे. हडप्पा संस्कृतीचा विस्तार जो आहे तो प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात होतो. ओके, नॉर्थ वेस्टर्न पार्टमध्ये होतो. आणि चीन आणि म्यानमार हे कसे आहेत, हे आपले नेबरिंग कंट्रीज आहेत, आपले शेजारी देश आहेत. ओके, दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हे हिस्सा नाही आहेत, यांचं हे पार्ट नाही आहेत त्याचे. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक असे संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.